नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली आर टी ॲडमिशन 2024-25 साठीच आहे पहिली सोडत या ठिकाणी जाहीर झालेली आहे। आता आपल्या बालकाचा नंबर लागला आहे की नाही लागला, लिस्ट कुठे जाहीर होणार आहे, कसे तुम्हाला पाहता येणार आहे, ज्यांचा नंबर लागला असेल त्यांना काय करायचे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर आरटी ॲडमिशन तुम्ही टाकल्यानंतर आरटी ॲडमिशन महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर ही वेबसाईट आता चालू झालेली आहे। यापूर्वी या ठिकाणी काही वेबसाईट या ठिकाणी दाखवत नव्हती, परंतु आता जे आहेत तुम्ही अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। इथं आल्यानंतर ज्या बालकाची पहिली सोडत जाहीर झालेली आहे, ज्या पालकांना या ठिकाणी SMS आलेला आहे त्या बालकांचा नंबर लागलेला असतो, परंतु काही कारणास्तव काही पालकांना या ठिकाणी SMS येत नाही, म्हणून त्यांनी आपल्या बालकाचं नाव जे आहे सरळ सरळ यादीत चेक करून घ्यायचे आहेत। आता यादी कुठे आणि कशी बघता येणार आहे तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आरटीची, ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाणार आहे। इथं आल्यानंतर इथं खाली बघा एक ऑप्शन दिला आहे, या ठिकाणी सिलेक्टेड मूळ यादी म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन दिला आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे आहे तर या ठिकाणी अकॅडमिक इयर सिलेक्ट करा, त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा सिलेक्ट करा जो काही असेल तो, ठीक आहे। या ठिकाणी मी संभाजीनगर सिलेक्ट करतोय आणि गोवरती क्लिक करा। जसंही तुम्ही गोवरती क्लिक करणार आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्या समोर जे आहेत डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF येणार आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी लिस्ट येणार आहेत। अशा पद्धतीची यादी जी आहे तर तुम्हाला या ठिकाणी बालकांची दाखवणार आहे। नाव असणार आहे, कोणत्या स्कूलमध्ये इंग्लिश मीडियमला या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्डला, आणि स्कूलचं नेमसुद्धा UDIS नंबर वगैरे सुद्धा दाखवणार आहे। ही लिस्ट तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज जी आहे तर ती वेबसाईटवरती डाउनलोड करू शकता। सर्व डिस्ट्रिक्टची या ठिकाणी पहिली सोडत जी आहे आरटीची डिक्लेअर झालेली आहे। यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या बालकांचा या ठिकाणी नंबर लागला असेल त्यांनी या ठिकाणी अलॉटमेंट लेटर काढावं लागणार आहे, म्हणजे जे की त्यामध्ये लिहिलेलं असतं की तुमच्या बालकाचा नंबर या शाळेमध्ये लागलेला आहे। हे अलॉटमेंट लेटर तुम्हाला कुठून व कसे काढता येणार आहे इथे या माहिती आपण थोडक्यात बघून घेऊया। वरती जे ऑनलाईन ॲप्लिकेशन नावाचे एक टॅब आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे आहेत। क्लिक केल्यानंतर जे आहेत या ठिकाणी तुमच्या बालकाचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळेसचं युजरनेम आणि पासवर्ड असेल तुमच्याकडे तो टाकून जो आहे तर तो लॉग इन करायचा आहे। आणि लॉग इन केल्यानंतर जे आहेत तर त्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म किंवा ॲडमिट कार्डचा एक ऑप्शन दिलेला असतो वरती, जसं की असा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। इथं ॲप्लिकेशन पासवर्ड टाकून घ्या आणि लॉग इन करून घ्या। जसंही लॉग इन केल्यानंतर असा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। यामध्ये वरती बघा काही टॅब आहे, चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन, आणि त्याच्या पुढे ॲडमिट कार्ड म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा। खाली तुमच्या विद्यार्थ्याचं नाव, स्कूल नेम वगैरे येईल। इथं व्ह्यू अँड प्रिंटवर क्लिक करा आणि ते प्रिंट काढून घ्या। प्रिंट काढल्यानंतर ते तुमच्या डॉक्युमेंटसोबत तुम्हाला स्कूलमध्ये घेऊन जावं लागणार आहे तुमच्या बालकाचा प्रवेश कन्फर्म करण्यासाठी। यासोबत अजून एक तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरून अलॉटमेंट लेटरसोबत तुमच्या सर्व डॉक्युमेंटसोबत अजून एक हमीपत्रसुद्धा तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे। ते हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे वेबसाईटवरती, जिथं सेल्फ डिक्लेरेशन म्हणून आहे हमीपत्र, या ठिकाणी नाव पण आहे। यावरती डाउनलोड करा, खाली दिलेल्या ऑप्शनवरती डाउनलोड होईल आणि तो सेल्फ डिक्लेरेशन किंवा हमीपत्रसुद्धा तुम्हाला डाउनलोड करून अलॉटमेंट लेटर आणि हमीपत्र आणि तुमचे जे बाकीचे फॉर्म भरायच्या वेळेस जो डॉक्युमेंट आहे हे सर्व घेऊन तुम्हाला स्कूलमध्ये तुमच्या बालकाचा प्रवेश अशा पद्धतीने कन्फर्म करता येणार आहे। टोटल जे सिलेक्शन आहे 93,009 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी झालेले आहे। त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये आहे 71,276 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली असते। वेटिंग लिस्ट तुम्हाला बघायची असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादीसुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे। यावरती क्लिक करून ज्या बालकांची यादी वेटिंग लिस्टमध्ये आहे, नंबर लागलेला नाही आहे परंतु पुढच्या राऊंडमध्ये लागण्याची थोडीशी शक्यता असते, तर त्यांची जे सुद्धा आहे डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या बालकांचं नाव चेक करू शकता। ज्या बालकांचा नंबर लागलेला नाही आहे तर मग त्यांनी वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा चेक करून ठेवा, जेणेकरून पुढच्या राऊंडला तुमच्या बालकांची नंबर लागणार की नाही याची शक्यता या ठिकाणी दाखवली जात असते। हे हमीपत्र आहे, हमीपत्रसुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि वेटिंग लिस्टची यादीसुद्धा तुम्ही या ठिकाणून चेक करू शकता। अशा पद्धतीने पहिली सोडत या ठिकाणी आरटीची जाहीर करण्यात आलेली आहे। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।